नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण रत्नागिरी जिल्ह्याची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण करणार आहोत, जी की 15 मार्च 2026 रोजी झालेली आहे. यामध्ये आपण संपूर्ण गणिताचे स्पष्टीकरण करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करून घ्या आणि लगेच व्हिडिओ बघायला सुरुवात करा. चला तर मग लगेच आपल्या प्रश्नांना सुरुवात करू. बघा, प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 काय ते एक समीकरण दिलेले आहेत. आपलं समीकरण म्हणल्यापेक्षा बॉर्डमच्या आधारावरती एक गणित दिलेलं आहे. बघा, गणित आपण मांडून घेऊ. 78 अधिक 78 भागिला 6 मायनस 15 भागिला 3 गुणिला 4 या पद्धतीचं गणित आहे. बघा, 78 जशाला तशी येतील. 78 प्लस 6 1 6 बाकी उरला 1 पुन्हा 6 त्रिक 18 मायनस 5 1 5 3 1 3 3 5 15 गुणिला 4. त्याच्यानंतर 78 प्लस 13 मायनस 5 चौक 20 यांची दोघांची जर तुम्ही बेरीज करून घेतली, 78 प्लस 13ची जर बेरीज केली तर बेरीज होणार 91. किती होणार? 91 मायनस 20 बरोबर 71. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं तर 71 या प्रश्नाचं उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत. बघा, आपल्याला एक संख्या दिलेली आहे नेक्स्ट प्रश्नामध्ये इथं, आणि त्या संख्येतील 2 अंकांची स्थानिक किंमत विचारलेली आहे. स्थानिक किंमतीतील फरक विचारलेला आहे. मग सर्वप्रथम आपला अंक कोणता आहे तर 4. 4ची स्थानिक किंमत काढून घ्या आपण. हे बघा, 4 वरच्या समोर किती संख्या दिसत आहे उजव्या साईडला? बघा, 1 2 3 आणि 4, म्हणून 4 वर तेवढे शून्य देऊन घेऊ. 1 2 3 4. त्यानंतर दुसरी संख्या आहे आपली 7. मग 7 वरती किती आहे संख्या तर 2 संख्या आहे, म्हणजे 7ची स्थानिक किंमत किती असणार आहे तर 70 असणार आहे. आणि दोघांमधला काय विचारला? आपला फरक विचारला आहे, म्हणून आपण इथं लिहून घेणार 70. दोघांमधला फरक काढून घेणार. शून्यातून शून्य गेला, खाली उरला 0. आता शून्यातून 7 जात नाही म्हणून वरती एक हातचा घेतला, म्हणजे 10तून 7 गेले, खाली उरले 3. हातचा परत केला. पुन्हा 10तून 1 गेला, खाली उरले 9. हातचा परत केला. पुन्हा 10तून 1 गेला, खाली उरले 9. हातचा परत केला. 4मधून 1 गेला, खाली उरले 3. म्हणजेच 39,930 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 3. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? लहान अपूर्णांक ओळखायला सांगितलं आहे. मग प्रत्येक अपूर्णांकाला आपण संक्षिप्त करू. बघा, पहिला घेऊ तर पहिला आहे 13/5. मग 5 1 5 5 दुने 10 बाकी उरला 1 दिला पॉईंट झाले 10, म्हणजे 5 दुने 10 2.2. बघा, दुसरा घेतला 17/4. 4 1 4 4 चौक 16. बघा, 4 चौक 16 बाकी उरला 1 पॉईंट दिल्यामुळे झाला 10. पुन्हा 4 दुने 8 बाकी उरला 2 पॉईंट दिलेला आहे, म्हणजे होतील 20. 4 पंचे 20 म्हणजे 4.25 दुसरा झाला. आता तिसरा बघा, तिसरा काय? 21/5 5 1 5 5 चौक 20 बाकी उरला 1 दिला पॉईंट झाला 10. 5 दुने 10 म्हणजे 4.2 आला तिसरा पण. आणि आता चौथा 25/4. 4 1 4 4 सक 24 बाकी उरला आहे 1 दिला पॉईंट झाला 10. 4 दुने 8 बाकी उरला आहे पुन्हा 2 पॉईंट दिलेला आहे, म्हणजे होईल 20. 4 पंच 20 म्हणजे तिसरा झाला 6.25. मग सर्वात लहान कोण आहे तर 2.2 हा सर्वात लहान आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. किती होईल? पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत आपला प्रश्न क्रमांक 4. 1365 1560 व 1755 यांचा मसावी किती? काय विचारलं आहे आपल्या प्रश्नामध्ये तर मसावी विचारलेला आहे. तर आता आपण यांचा मसावी काढून घेऊ. बघा, मसावी आपण काढणार आहेत अवयव पद्धतीनं. बघा, 1365, दुसरी संख्या आहे 1560 आणि तिसरी संख्या आहे आपली 1755. सगळ्यांना भाग जाणारी संख्या दिसते कोणती? 1360 आहे दुसरी संख्या, 1560. बघा, सगळ्यांना भाग जाणार दिसतंय 5. मग 5 दुने 10 बाकी उरले 3. 5 7 35 बाकी उरला 1. 5 त्रिक 15 पुन्हा 5 त्रिक 15. 5 1 5 5 दुने 10 पुन्हा 5 त्रिक 15. 5 5 25 आणि 5 1 5. इथपर्यंत झालं आहे. आता सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती आहे तर ती शोधावं लागेल. तर 3 आहेत. कोणती आहेत मग तर 3 आहेत. बघा, 3 9 27 3 1 3 पुन्हा 3 1 3 3 चौक 12 3 1 3 पुन्हा 3 1 3 3 7 21 पुन्हा सर्वांना भाग जाणारी संख्या आहे 13.
बघा 23×7 = 91, 23×8 = 104, 93, 117. आता सगळ्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे त्यांचा. 33×39 39 39 गुणिले 5 5×9 = 45 5×7 5×3 = 15 15×4 = 19 म्हणजे 195 यांचा काय आलेला आहे लसावी आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होतं. नेक्स्ट प्रश्न बघू आपण. नेक्स्ट प्रश्नामध्ये आपल्याला एक बेरीज दिलेली आहे. पॉईंट नंतरच्या संख्या व्यवस्थित मांडून घ्यायच्या आहेत. आपण सर्वात पहिले मोठी संख्या मांडू म्हणजे ही. म्हणजे बघा 5 5 5 5.5 5 5 आणि 5. त्यानंतर त्यापेक्षा छोटी संख्या मांडू म्हणजे ही घेऊ 55.55. त्यापेक्षा थोडी मोठी 5.5 आणि मग सर्वात लहान म्हणजे 5. सगळ्यांची आता बेरीज करून घेऊ. 5 5 5 × 5 = 10. हात चाला 1 5 × 5 = 10 5 = 15 आणि 1 = 16. हात चाला 1 5 × 5 = 10 5 = 15 5 = 20 20 आणि 1 = 21. हात चाले 2 5 × 5 = 10 10 आणि 2 = 12. हात चाला 1 5 आणि 1 = 6 आणि हा 5 म्हणजे 56 21.6055. 56 21 धोपण नाही हा ऑप्शन इथं 56 21 60.55. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. बघा सरासरी म्हणजे मधली संख्या बरोबर आहे. म्हणजे दोन संख्या 47पेक्षा मोठ्या असतील विषम आणि 2 लहान असतील मग आपल्याला मोठी काढायची म्हणून आपण मोठ्या शोधून घेऊ. 47 नंतर 49 आणि 49 नंतर मोठी 51 म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 7. राजूला पहिल्या 4 विषयात 68 गुण मिळाले व नंतरच्या 2 विषयात 59 गुण मिळाले व एका विषयात त्याला 89 गुण मिळाले तर राजूच्या विषयाची सरासरी किती. बरोबर आपल्याला राजूचे एकूण गुण माहिती पाहिजे. पहिल्या 4 विषयांची सरासरी किती आहे 68. मग आपण एकूण गुण काढण्यासाठी त्याला 68ला 4 विषयात 68 गुण आहे म्हणून 4 गुणणार. मग 8 चोक 32 4 सक 24 25 26 आणि 27 म्हणजे 272 गुण त्याला 4 विषयामध्ये. मग 2 विषयामध्ये किती 59 आणि 59 बरोबर किती तर 59 गुणीला किती करणार आपण 2 करणार. 9 दुने 2 दुने 18 2 9 18. हा चाला 1 5 दुने 10 आणि 1 5 दुने 10 आणि 1 11 म्हणजे 118 आणि तिसरा विषयामध्ये 89. आता यांची सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे बघा 272 118 9 दुने 18 आणि त्यानंतर 89. बघा सर्वांची बेरीज करून घेऊ. 8 आणि 2 10 10 आणि 9 19. हा चाला 1 बघा 7 आणि 1 8 8 आणि 8 16 16 आणि 1 17 आणि 2 आणि 1 3 आणि हातचा 1 4 म्हणजे 479 काय झाले सगळे टोटल झालेली आहेत. 479 टोटल झाली तर किती विषयांची झाली मग तर ते सर्व विषय आपल्याला आता मोजून घ्यावे लागतील. आपण इथं लिहून घेऊ 479 भागीला बघा हे 4 हे 2 म्हणजे 6 आणि हा 1 7. एकूण किती विषय झाले 7 विषय झाले. तर मग बघा आता लगेच यांची क्रिया करून घेऊ. 7 1 7 7 सकन 42 बाकी किती उरला मग तर 42 म्हणजे खाली उरतोय 5 पुन्हा 7 1 7 7 8 56 7 8 56 बाकी किती उरतोय तर बाकी उरतोय 3 दिला पॉईंट झाले 30 पुन्हा 7 चोक 28 बाकी उरला 2 पुन्हा पॉईंट दिलेला आहेत म्हणजे 20 होईल. 7 1 7 7 दुने 14 म्हणजेच सरासरी होईल त्याची 68.42. किती होईल 68.42 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 28. जर वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती. परिघावरून आता त्रिज्येवरून आपल्याला परिघ काढायचा आहे तर सूत्र काय असेल मग 2r r म्हणजे त्रिज्या गुणिला 22/7. मग आता संख्या टाकून घेऊ त्याच्यामध्ये 2 गुणिला 28 गुणिला 22/7 7 1 7 7 चोक 28 22 चोक 88 आणि गुणिला 2 बेआटी 16 हा चाला 1 बेआटी 16 आणि 1 17 म्हणजेच 176 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न
प्रश्न क्रमांक 9. विजयने 1200 रुपयाला खरेदी केलेली सायकल 960 रुपयाला विकली तर त्यास शेकडा तोटा किती? शेकडा तोटा काढण्याचं सूत्र काय? प्रत्यक्ष तोटा गुणिला 100 छेदामध्ये खरेदी किंमत. छेदामध्ये कोणती किंमत? खरेदी किंमत. मग प्रत्यक्ष तोटा म्हणजे कोणता? तर यांच्या दोघांमधला फरक. मग यांच्या दोघांमधला फरक किती आहे? तर यांच्या दोघांमधला फरक आहेत 240. 240 गुणिला 100 छेदामध्ये खरेदी किंमत म्हणजे 1200 रुपये. 1 2 1 2 0 0 कॅन्सल. 12 1 12 12 2 24 म्हणजे 20% तोटा. किती टक्के तोटा? 20% तोटा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 10. दर साल दर शेकडा 12% दराने एका रकमेचे 3 वर्षाचे 3240 रुपये व्याज मिळते तर मुद्दल किती? तर बघा आपल्याला सरळ व्याज सांगितलेलं आहे. सरळ व्याजाचं उदाहरण आहे म्हणून सरळ व्याजाचं सूत्र काय? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदात 100. या सूत्रामध्ये आपण संख्या टाकून घेऊ. सरळ व्याज दिलेलं आहे आपल्याला 3240. मुद्दल काढायची म्हणून x. मुदत दिलेली आहे 3 वर्ष. दर दिलेला आहे 12% आणि छेदामध्ये 100. आता यांची क्रिया करून घेऊ. x तर काही जागा सोडणार नाही म्हणून इकडं असणार x बरोबर 3240 गुणिला 100. या अंशातल्या दोन्ही संख्या छेदात येऊन जातील म्हणजे छेदात राहतील 3 गुणिले 12 बरोबर. मग आता यांची क्रिया करून घेऊ. बघा 3 1 3 3 8 24 आणि हा एक 0. मग आपल्याकडे x बरोबर काय उरलं आहे? तर आपल्याकडे x बरोबर उरलेले आहेत बघा 1080 गुणिला 100 छेदामध्ये 12. 12 1 12 12 9 108. 12 9 किती? 108 म्हणजे इथं उरला 90. 90 गुणिला 100 बरोबर 9000. बरोबर किती? 9000 म्हणजे ती मुद्दल होती. पर्याय क्रमांक 1 9000 ती मुद्दल असेल. नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 11. एका रेल्वेचा वेग 72 किमी आहे तर ती 18 सेकंदात किती अंतर पार करेल? बरोबर. आपल्याला काय काढायचं इथं? अंतर काढायचं आहे. प्रश्नामध्ये काय काढायचं आहे? आपल्याला अंतर काढायचे. मग आपण याला सोप्या पद्धतीने सूत्रानं वापरता घेणार. बघा ती प्रति तास बरोबर 72 किमी. 72 किमी म्हणजे 72,000 मीटर. एका तासामध्ये किती मीटर जाते ती? तर 72,000 मीटर जाते. 72,000 बरोबर किती सेकंदामध्ये जाते? 1 तास म्हणजे किती? 3600 सेकंद. म्हणून बरोबर किती सेकंद? 3600 सेकंद. आपल्याला किती सेकंद काढायचे? मग 18. मग याच्यात खाली घ्यायचं 18 सेकंद बरोबर क्वेश्चन मार्क यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे बघा 72,000 गुणिला 18 छेदामध्ये 3600. 1 2 1 2 36 1 36 36 दुने 72 आणि पुन्हा 18 दुने 36 आणि 1 0 ठेवून द्यायचा म्हणजे 360 मीटर जाईल ती. 18 सेकंदामध्ये किती जाईल? 360 मीटर जाईल. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. रमेशचा मूळ पगार प्रथम 20% वाढला व नंतर काही दिवसांनी तो पुन्हा 10% वाढला. आता रमेशचा मूळ पगारात किती टक्के वाढ झाली? मूळ पगार दिलेला आहे? नाही दिलेला. मग मूळ पगार घेऊ आपण 100% होता बरोबर. बघा मूळ पगाराच्या किती वाढला? तर मूळ पगाराच्या 20% वाढल्या म्हणजे 100मध्ये प्लस करून लिहू 20 म्हणजे 120 छेदात 100 गुणिला नंतर 10% वाढला म्हणून 100मध्ये 10 प्लस करून लिहू. मूळ पगार लक्षात ठेवा किती होता? 100% होता. या क्रिया करून हा 100 हा 100 कॅन्सल. 1 2 1 2 0 कॅन्सल म्हणजे 12 गुणिला 11 आणि 12 गुणिला 11 जर केला तर उत्तर येतं 132. सुरुवातीला पगार होता त्याचा 100 आता झाला 132 म्हणजे कितीनं वाढला आहे? तर 32नं पगार वाढला आहे. किती टक्क्यानं? तर 32% पगार वाढलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. एका त्रिकोणाचे अंतरकोन 4 6 5 प्रमाणात आहे तर त्या त्रिकोणाचा सर्वात मोठा अंतरकोन किती अंशाचा आहे? त्रिकोणाच्या सर्व कोण अंतरकोनाचे माप किती असते? 180. मग 180मध्ये सर्व गुणोत्तराची बेरीज करून टाकायची म्हणजे 6 4 10 5 15 गुणिला मोठा कोणाचं माप म्हणजे 6. 15 1 15 खाली उरला 3 15 दुने 30 आणि 12 सक 72. मोठ्या कोणाचं माप किती अंश असेल? मग 72 अंश असेल. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला प्रश्न पुढचा.
प्रश्न क्रमांक 14. एका गटात 90 व्यक्ती आहे, त्यापैकी 38 व्यक्ती चहा पितात, 42 व्यक्ती चहा आणि कॉफी दोन्ही पितात, उरलेले सर्व फक्त कॉफी पितात, तर त्या गटात कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती? बघा 38 व्यक्ती काय पिताय? चहा पिताय आणि बाकी सर्व कॉफी पिताय. म्हणजे 90मधून काय करायचे? तर 38 वजा करून टाकायचे. आणि 90मधून जर 38 वजा केले तर उत्तर येतं आहे आपलं किती? तर 52. किती उत्तर येतं आहे? 52. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. सर्वात मोठी 2 अंकी व सर्वात लहान 3 अंकी संख्या यांची बेरीज किती? सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती? तर 99. आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती? तर ती आहे 100. यांची बेरीज विचारली म्हणजे यांची बेरीज होती 199. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. 2 डझन खुर्च्यांची किंमत 8,640 रुपये आहे व 6 डझन टेबलाची किंमत 53,280 रुपये आहे, तर 6 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत किती? सर्वप्रथम आपण काय करू आता? तर एका खुर्चीची किंमत काढून घेऊ. कशाची किंमत काढून घेऊ? एका खुर्चीची किंमत काढून घेऊ. बघा, एक खुर्ची बरोबर 8,640 भागीला 2 डझन म्हणजे 12 गुणिला 2. बघा, बे एक बे, बे चोक 8, बे त्रिक 6, बे दुने 4, छेदामध्ये उरला आहे आता 12. बघा आता पुन्हा यांना भागदार संख्या 4 एक 4, 4 त्रिक 12, 4 एक 4, 4 8 32, 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि 3 सक 18, 1 0. म्हणजे एका खुर्चीची किंमत मिळाली आपल्याला 360. किती रुपये मिळाली? तर 360. थोडंसं याला मिटवून घेऊ आणि जागा करून घेऊ आपल्याला व्यवस्थित. प्रश्न थोडासा मोठा आहे, आपल्याला जागा कमी आहेत आपल्याकडं. बघा आता 6 टेबलची किंमत 53,280 म्हणजे 53,280 सॉरी 6 टेबल नाही तर 6 डझन. मग छेदामध्ये किती येतील? तर छेदामध्ये येतील 12 गुणिले 6. 12 गुणिले किती येतील? तर 6 येतील. मग बघा डायरेक्ट 12चा भाग देऊ आपण. 12 एक 12, 12 चोक 48, बाकी किती उरला? तर 5 उरला. पुन्हा 12 चोक 48, बाकी किती उरला? 4 उरला. पुन्हा 12 चोक 48 आणि हा एक 0. आपल्याकडे काय उरलं आहे आता खाली? 44 40 भागिले 6, 6 एक 6, 6 7 42, बाकी उरला 2, 6 चोक 24 म्हणजे 740 रुपये आपल्याला एका टेबलची किंमत मिळाली. एका टेबलची किंमत किती मिळाली आपल्याला? तर 740 रुपये मिळाली. तर मग 740 जागा पुन्हा करून घेऊ मिटवून. बघा आता आपल्याला काय करायचं आहे आता? अशाच किती? तर 6 खुर्च्या पाहिजे म्हणजे गुणिले 6. जर 6 खुर्च्या यांचा गुणाकार केला आपण तर बघा 6 6 36, हातच्या आले 3, पुन्हा 6 त्रिक 18 आणि 3 21 म्हणजे 2160. आणि आपल्याला किती टेबल पाहिजे? तर 3 टेबल पाहिजे. तर बघा 4 त्रिक 12, हातचा आला 1, 3 7 21 आणि 1 किती? तर 22 आणि हा एक 0 म्हणजे 2220. आता यांची टोटल करायची आहेत. 2160 अधिक 2220 0 8 3 4 4380 रुपये टोटल झालेली आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 17. आता गुणाकार आहे एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहेत. बघा 8 9 8 72, 72 गुणिला किती? तर 7, 7 दुने 14, हातचा आला 1, 7 7 49 आणि 1 50. बघा 1 2 3 आणि 4 टोटल 4 शून्य म्हणून 1 2 3 आणि हा 4. 4 नंतर 0 देऊन टाकला म्हणजे 0.0504 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 18. एका संख्येच्या दुपटीत 14 मिळवून येणाऱ्या संख्येस 13ने भागले असता भागाकार 4 येतो, तर ती संख्या कोणती? बघा एका संख्येच्या दुपटीत संख्या माहिती नाही म्हणून x घेतली. x गुणिला 2 केला. 2 दुपटीत किती मिळवले? तर 14 मिळवले. आणि काय केले? त्या बेरजेस भाग दिला कितीनं? 13नं. उत्तर काय आलं बरोबर? तर उत्तर आलं बरोबर 4. आता सोडवून घेऊ. बघा हे होतील 2x अधिक 14 बरोबर 4 गुणिले 13 बरोबर. तर बघा हे 2
एक्स जशाला तसे प्लस 14 प्लस किती 14 बरोबर 13 चोक 52 बरोबर 2x बरोबर 52 वजा 14. तर यांची दोघांची वजाबाकी करून घ्या. 52मधून 14 जर गेले तर खाली उरतात 38 बरोबर 2x बरोबर 38 वजा 2 x बरोबर 19. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर ती 19 ती संख्या असणार आहे. पर्यायामध्ये इथे देता देता राहून गेली म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं 19. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. एका नळामधून एक बादली भरण्यास 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात किती बादल्या पाणी भरले जाईल. एका नळाने एक बादली भरण्यासाठी किती वेळ लागतो 15 सेकंद. मग 10 मिनिटं जर सेकंदात रूपांतर केलं तर गुणाकारामध्ये 60 बरोबर किती. तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे म्हणजे 1 गुणिला 10 गुणिला 60 1 गुणिला 10 गुणिला 60 आणि छेदामध्ये 15 15 1 15 15 चोक 60 आणि 10 चोक 40. किती बादल्या भरल्या जातील मग 40. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट बघू. प्रश्न क्रमांक 20. बघा या सर्व मायनसचा प्लस होऊन जाईल म्हणजे 666 आणि 6 6 त्रिक 18 6 2 12 आणि 1 13 6 1 6 आणि 1 7 आणि याला उत्तर शेवटी चिन्ह लागेल मायनसचं म्हणजे 6666 मधून 738 वजा करून टाकायचे. 16मधून 8 गेले खाली उरला 8 हातचा परत केला पुन्हा 6मधून 4 गेले खाली उरले 2 हातचा परत केला पुन्हा 16मधून 8 गेले हातचा इथं येणार नाही प्लस 16मधून 8 गेले खाली उरले 9 हातचा परत करून दिला आहे आता म्हणजेच 59 28 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 21. दोन संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 25 आहे तर खालीलपैकी लहान संख्या कोणती. बघा 33मधून 25 वजा करायची. 33मधून 25 वजा केले म्हणजे खाली किती उरणार आहे आपले तर खाली उरणार आहे 8. यांची वजाबाकी करायची आहेत बरोबर. खाली उरले 8 8 भागिले 2 करायचे आहेत. बे 1 बे बे चोक 8. 25मध्ये 8 प्लस केले 25मध्ये 4 प्लस केले 25मध्ये 4 प्लस केले ही मिळाली मोठी संख्या 29 आणि लहानी संख्या राहणार आहे आपली 4 बरोबर. आणि यांची दोघांची वजाबाकी जर पुन्हा केली तर वजाबाकी होते 25 म्हणून आपली लहानी संख्या आहे 2. पर्याय क्रमांक 2 आणि 4 आपली काय ती लहानी संख्या आहे. नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. एका रांगेमध्ये रीताचा समोरून 10वा व मागून 15वी बसली आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी बसलेले आहेत. बघा 10 + 15 बरोबर किती 25 आणि ती स्वतः पुढून 10वी आणि मागून 15वी म्हणजे डबल मोजले गेली म्हणून यातून -1 करून टाकायचं आहे म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण 24 विद्यार्थी असतील म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा 2.5 गुणिले 1.23 अधिक 0.08 या पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग 123 गुणिला 25 आपण करून घेऊ सर्वप्रथम. बघा 25 त्रिक 75 25 दुने 50 आणि 7 57 हातचे आले 5 25 1 25 आणि 5 30. बघा 1 2 आणि 3 3 नंतर पॉईंट आहे 1 2 आणि 3 म्हणजेच 3.075 आणि प्लस करायचे त्याच्यामध्ये हे म्हणजे 0.08 5 7 आणि 8 15 हा चाला 1 जशाला तसा आणि हा 3 पण जशाला तसा म्हणजे 3.155 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा आपला प्रश्न क्रमांक 24. संजूचे वय 11 वर्षापूर्वी 21 वर्ष होते तर तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल. संजूचे 11 वर्षापूर्वी किती वय होते 21 वर्ष. 21 + 11 जर केलं तर आपल्याला आजचं वय मिळेल. मग आजचं वय किती मिळतं आहे त्याचं बघा 1 आणि 1 2 2 आणि 1 3 म्हणजे आजचं वय 32 वर्ष आहे बरोबर आहे. म्हणून 50मधून काय करायचं 32 वजा करून टाकायचे. 50मधून जर 32 वजा केले तर उत्तर येतं 18 म्हणून तो 18 वर्षानंतर किती वर्षाचा होईल तर 50 वर्षाचा होईल. चला नेक्स्ट प्रश्न आणि आजचा शेवटचा गणिताचा प्रश्न आहे बघा काय आहेत.
13079 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती? तर सगळ्यात पहिली घ्यायचं आहेत आपल्याला 1 नंतर घ्यायचा 0 नंतर घ्यायचा 3 नंतर घ्यायचा 7 आणि 7 नंतर घ्यायचा 9 म्हणजेच 10,379 सर्वात लहान संख्या तयार होईल. आजची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.